महाराष्ट्र शासनाकडून जमिनीचा मोबदला न मिळाल्याने अन्यथा आमरण उपोषण सुरू। या संदर्भात माझे नाव विद्याधर वासुदेव भास्करे, राहणार टेंभुर्णी, तालुका माढा, जिल्हा सोलापूर। माझी जमीन 1965 साली पाटबंधारे विभाग या शासनाने एक्वायरी केली होती आणि ते एक्वायरी केली तर ते कायदेशीर एक्वायरी केलेलं नाही आहे आणि मोबदला वगैरे काही भेटलेला नाही आहे आणि अजूनपर्यंत पण काही मोबदला भेटलेला नाही आहे आणि जमीन पण ज्या प्रकल्पासाठी घेतली होती ते प्रकल्प काही राबवण्यात आलेला नाही आहे। बाकी ते शासनाच्या अधिकाऱ्यांच्या साठगाठीमुळं अतिक्रमण खूप झालेलं आहे, बिल्डिंग तयार झाल्या तर आम्हाला राहायला सुद्धा जागा नाही आहे आणि केस लढत आता मला 55-60 वर्ष होत आलेत। आता मी कुठपर्यंत केस लढणार, माझी कुठली ताकद नाही आहे। कुठले कागद काढायला येईल तर ते भेटत नाही म्हणतात। 2 वर्ष एक कागद काढायसाठी म्हणून पाठीमागं लागलो तर 2 वर्षामध्ये यायचा खर्च किती झाला, कागदाचे तिथे रिश्वत द्यावं लागतं ते वेगळीच आणि ते चहा पाणी पाजावं लागतं ते वेगळंच, पण कागद काही भेटला नाही। शेवटी लिहून देतात की आम्हाला कागद भेटत नाही म्हणून आणि 2 वर्ष झाले त्या कागदाचे। मग तुम्ही आम्हाला कागद द्यायला नाही तुमच्यापाशी तर मग तुम्ही कुठल्या आधारावर ते तुमचे नावं लावले? शासनानं नाव 21 मध्ये लावलं त्यांचं नाव, तर कुठल्या आधारावर लावलं? आम्हाला मोबदला भेटलेला नाही आहे किंवा त्याच्या बदल्यामध्ये काहीच भेटलेलं नाही आहे। तर मग आदेश 2007 मध्ये आमच्यासारखा निकाल पण लागला होता, तर त्याचं काय झालं मग पुन्हा? तर ते काय झालं ते अजून काही माहीत पडलं नाही आहे। ते स्टे ऑर्डर आणला यांनी, पुन्हा काय केलं ते केस चालू आहे आणि ते पेंडिंग पडला। तर आता माझी कुठल्याही प्रकारचं केस लढण्याची ताकद नाही आहे। आधी शासनाला कायदे कानून सगळे माहीत आहेत, आम्हाला कुठले कायदे कानून माहीत नाही आहेत म्हणून आम्ही तुमच्यापाशी आलो। ज्या कायद्याप्रमाणे जे काही होत असेल ते तुम्ही बघा आणि आमचं जे काही मोबदला द्यायचा आहे की जागा माघार द्यायची काय करायचं ते द्या आणि आमचं आजपर्यंत कुटुंबाचं माझं जे काही नुकसान भरपाई झाली ते सगळी नुकसान भरपाई द्या आणि जमीन माघार द्या, नाही तर मग ते काय तर मुआवजा असेल तो द्या, आजच्या हिशोबाने द्या। आणि हे जर झालं तर आता मी उपोषणात बसलो 14 तारखेपासून, 14/12/2003 मधनं 23 मधनं उपोषणात बसलो तर आजपर्यंत कुणीही दखल घ्यायला कोणी आलं नाही। पोलीस आणि मीडिया पेपरवाले एवढे येतात, बाकी कोणीही आलं नाही आहे आणि सुरक्षेचं नाव काही येत नाही आहे। आता माझं हे बोलायला सुद्धा जमत नाही म्हणून माईक घेतला आहे आणि आता चालायला सुद्धा येत नाही। 5 एकर जागा होती, आमच्या नावावर होती। त्या संदर्भात तुमच्याकडे कागदपत्र आहेत। मग त्या संदर्भात तुम्ही जिल्हाधिकारी यांना भेट घेतली? जिल्हाधिकाऱ्याला भेट घेतली, सगळ्याला नोटिसा पाठवल्यात, कोणी भेटतच नाहीयेत। मग जिल्हाधिकारी तुम्हाला काय आश्वासन दिलं? काहीच नाही, कोणी भेटतच नाही तर कशाचं आश्वासन? तुमच्या जागेवर शासनाचं नाव लागलं? हा, शासनाचं नाव लावलं 2021 मध्ये। मग कागदपत्र मिळत नाही, आपण आता उल्लेख केला, कुठल्या कागदपत्र संदर्भात बोलत? ते त्यांनी नाव कसं काय लावलं त्याचे कागदपत्र मागितले होते सगळे। म्हणजे तुमच्या हस्तांतर म्हणजे सही केल्याशिवाय कागदपत्र कसं काय लावण्यात आलं? तुम्हाला काय म्हणायचं यावर? काय म्हणायचं नाही, हे म्हणजे काय खोटच केलं, पोकळ केलेलं आहे सगळं। याला कोण जबाबदार? याला शासनच जबाबदार, शासनाकडनं आपल्याला शासन अधिकारी। शासनाकडनं कुठलंही तुम्हाला अनुदान मिळालं नाही? काहीच नाही मिळालेलं। शेवटी तुमची काय मागणी आता? माझी मागणी हेच आहे की आजपर्यंत माझं नुकसान भरपाई द्यावी, जीवनाचं कुटुंबाचं जे काही नुकसान झालं ते द्यावं आणि जमीन माघार द्यावी। नाही देत असतं तर मला तिथं राहायला जागा द्यावी 5 गुंठे आणि पुन्हा अजून ते मुआवजा द्यावा आणि आजच्या मार्केटच्या हिशोबाने द्यावा। माझी ही मागणी आहे। आमरण उपोषण किती दिवसापासून चालू आहे? 14 तारखेपासून चालू आहे, 14/12 पासून। आमरण उपोषण कशा पद्धतीने चालू? अन्न त्याग, पाणी त्याग, क्या पद्धती? अन्न पूर्णपणे त्याग आहे। मी दोन दिवस अगोदरच अन्न सोडलं होतं, मंगळवारपासून सोडलं होतं आणि गुरुवारी इथं आपण उपोषणाला येऊन बसलो होतो। कारण